आजपणापासून गेल्या 4 वर्षा अगोदर आधार फाउंडेशन नामक संस्था उदयास आली आणि या आधार फाउंडेशन संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट असं होतं की जे गरजू निराधार त्यांना कपडे, भांडी व आवश्यक वस्तूचं ते वाटप करायचं। हळूहळू या आधार फाउंडेशनची सुरुवात माजी नगरसेवक प्रदीप बाजळ यांच्या संकल्पनेतून झाली आहे। आता या आधार फाउंडेशनला 4 वर्ष झाली आहे। मेळघाटातील अतिदुर्गम भागातील गरजूंना कपडे व भांडी तथा आवश्यक वस्तूंचे वाटप गेली 4 वर्ष प्रदीप बाजळ यांच्या मार्गदर्शनात सतत होत आहे। त्याच अनुषंगाने सेवापूर्ती सोहळा हा 2 ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक भवन येथे पार पडला। 4 वर्षांची अखंड सेवापूर्ती होऊन आधार फाउंडेशन हे 5व्या वर्षात पदार्पण करत आहे। या 4 वर्षात मेळघाटातील अनेक दुर्गम भागात कपडे, भांडी व इतर आवश्यक साहित्य आधार फाउंडेशनने यशस्वी पोहोचवले आहे। आम्ही मेळघाटात गेले 4 वर्षापासून इथल्या लोकांच्या गरजा पूर्ण करतो। त्यांना प्राथमिक सुविधेपासून जे लोक वंचित आहेत, आधार फाउंडेशन नावाची आमची संस्था आहे आणि दरवर्षी केलेल्या कामाचा आढावा आम्हाला जे मदत करणारे अमरावतीकर आहेत त्यांना या ठिकाणी चित्रफितीच्या द्वारे दाखवत असतो। आज तो 4 वर्ष पूर्ण झाले आणि यावर्षी केलेल्या कामाचा आढावा त्या निमित्तानं एक आनंदी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मेळघाटातील आदिवासी बंधूंची वस्त्रांची गरज पूर्ण करण्याच्या भावनेने भरलेल्या या सामाजिक उपक्रमाला आता 4 वर्ष पूर्ण झाले आहे। त्याच अनुषंगाने 4 वर्षीय सेवापूर्ती सोहळा हा सांस्कृतिक भवन येथे पार पडला। सर्व मित्रमंडळींनी एक विचार आणला की यांना जर आखीव रेखीव स्वरूप देऊन एक नाममात्र सन्मान शुल्कामध्ये त्यांना जर भोजन उपलब्ध करून देता आलं तर 4-5 वर्ष पहिलेपासून ती संकल्पना आम्ही पूर्णत्वास आणली। सुरुवातीला 1 लाख रुपये महिन्याचा खर्च येत गेला, परंतु जसा जसा लोकसहभाग वाढला 4 वर्षांनी तो खर्च आमचा 35,000वर आला आहे आणि लग्न कार्य, तेरवी किंवा इतर छोट्या मोठ्या कार्यक्रमानिमित्त आपण 5-10 हजार रुपयाचा कधी विचार करत नाही, परंतु अत्यल्प 3,000 रुपयामध्ये आम्ही जवळपास 200-250 लोकांना पोटभर दर्जेदार जेवण खाऊ घालतो आणि त्यांना त्यांच्या दुःखामध्ये, संकटामध्ये जी काही थोडीफार साथ मिळते ती देण्याचा प्रयत्न करतो। मी या माध्यमातून आपल्याला सुद्धा अपील करतो, उपक्रम अनेक आहे आमच्या मंडळांचे, परंतु या उपक्रमामध्ये जर आपल्या घरातल्या कुठल्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असल्यास इतरत्र कुठे साजरा करा, परंतु एक आवर्जून पहिल्या क्रमांकावर जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीचा नंबर लावा आणि अन्नछत्राचा नंबर लावा, इतकंच अपील करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या कार्यक्रमामध्ये सोहळ्याचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रदीप बाजळ, अध्यक्ष आधार फाउंडेशन, प्रमुख अतिथी माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील तसेच शेकडोच्या संख्येनं शहरवासी उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने हास्याचा खळबळता धबधबा हास्य सम्राट अनंत खेडकर यांचा विनोदी कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता। आधार फाउंडेशनचा हा स्तुत्य उपक्रम असाच सुरू राहावा अशी भावना यावेळी मान्यवरांनी विदर्भ न्यूज समोर व्यक्त केली। शास्त्री यांचा जयंती निमित्त आपण हा चांगला एक कार्यक्रम ठेवला। ज्या संतांच्या भूमीमध्ये हा कार्यक्रम चालतो, हा विदर्भ हा संतांची भूमी असलेला विदर्भ आहे। तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, कौंडण्यपूर आणि ज्या ठिकाणी मोठी एक गंगा, शिक्षणाची गंगा आली, असे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, खूप संत या ठिकाणी आलेत आणि या संतांच्या विचारातून आपण जे घडलो त्या घडलेल्या विचारातून आज या ठिकाणी आधार फाउंडेशन सुरू झालेलं आहे। आज नुसता आधार नाही, हा सुरुवात झालेला एक आधार आहे। आ मध्ये आई येते आणि पुढचा जो आहे आ आहे, धार आहे, याचा जर विचार केला तर जीवनामध्ये उभं राहण्यासाठी एक जी धार पाहिजे ती धार करण्याची तयारी या आधार फाउंडेशनमध्ये आहे। विदर्भ न्यूज करिता राहुल टेकाडे यांचा हा वृत्तांत।